माळशिरस तालुक्यामध्ये चांदापूर या गावी आलेलो आहे. तर प्रयोगशील बागायतदार, प्रगतशील बागायतदार असे आमचे नष्टे गुरुजींच्या प्लॉटवर आले. नमस्कार गुरुजी. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ऊस क्षेत्र हा प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. कारण ऊस क्षेत्र असं आहे की ह्याच्यामध्ये एकदा जर कांडी लावली आपण आणि शेतकरी काय करतो, खतं पाणी देत राहतो आणि कारखान्याला ऊस घालवतो. सरासरी जर आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन बघितलं तर 40 टनापासून ते 60 टनापर्यंत उत्पन्न आहे. कारण त्या पद्धतीनं सरासरी उत्पन्न घेतो. पण आज नष्टे गुरुजींनी नेटसर्फ कंपनी गेली 20 वर्ष झालं जैविक क्षेत्रामध्ये काम करते, अग्रगण्य काम करते. आणि 20 वर्षामध्ये जैविकमध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट लॉन्च केले. मग ह्याच्यापासून वेगवेगळे स्टिमरीज असेल, NPK असेल, शेत असेल, इंटॅक्ट असेल, बायो95 असेल, अशी वेगवेगळे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी आणले. तर आपले हे नष्टे गुरुजींनी आपले ह्या नेटसर्फच्या सगळ्या प्रोडक्टचा वापर केला. तर गुरुजी हा कशा पद्धतीने वापर केला तुम्ही हा प्लॉट? तुमचे साहेब आपले पुजारी साहेब आणते का नाही, पुजारी साहेबांनी पुजारी मार्गदर्शन साहेबांनी केलं. आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला वरून फवारणीचे वेळापत्रक हां आणि जमिनीतून सोडण्याचं वेळापत्रक हां असं 5-5 वेळेचं. हां तर एक महिन्यानं, हां. 1 महिन्याचा गॅपनं हां. असे 5 वेळा त्यांनी ते आम्हाला औषध सोडण्याचे. म्हणजे खालून ड्रीपद्वारे 5 वेळा ह्याने महिन्याच्या अंतरानं डोस सोडलेला आहे. आणि फवारणी किती केल्या गुरुजी? 5 फवारणी म्हणजे 4 फवारणी जाते. 4 वेळा फवारणी केल्या. 15-15 दिवसाच्या अंतरानं 4 वेळा फवारणी केल्या. स्टिमरीज बायो95 शेतच्या 4 फवारणी केल्या. NPK शेत आणि ह्याच्या 5 वेळा डोस सोडले. सर ही लागवड किती तारखेची आहे? 1 जानेवारी 1 जानेवारीची लागवड. 2020. 1 जानेवारी 2020 ची लागवड आहे. आणि आज तारीख आहे 20 जून 2020. म्हणजे 5 महिने 20 दिवस आज पूर्ण झालेले आहेत. तर आज आपण बघून घेऊया. हे 265 जातीचं ऊस आहे. 265 आता कांड्या जर मोजल्या आपण तर किती कांड्यात? आपण मोजल्याच कांड्या आता. तर आपण मोजूया कांड्या. 15. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 कांड्यावर ऊस आहे. 14 15 16 कांड्यावर ऊस आहे. सर जाडी काय वाटते ऊसाची? जाडी वगैरे जाडी सरासरी मला माझी अपेक्षा 5 किलो ऊसानं वजन द्यावं. सरासरी ऊसानं वजन 5 किलो द्यावा सरांची अपेक्षा. कारण आत्ताच जर आपण बघितलं ऊसाची जाडी चांगली आहे, कांडीचं लांबी चांगली आहे. 2-3 किलो ऊसाचं माप आहे वजन. सध्या 2 किलोच्या पुढं 2.5 ते 3 किलो ऊसाचं वजन आज सध्या आहे. आहे. आज आहे. अजून 6 महिने ऊस जायला वेळ आहे. म्हणजे 5.5 महिन्यामध्ये 16 कांड्यावर ऊस आलेला आहे. पानं वगैरे कसे आहेत सर? पाहणं पाहिजे तर का नाही, असा आमचा ऊसच पहिल्यापासून कधी पहिल्यांदाच मी असा ऊस पाहतो. बरं. एवढा हिरवागार ऊस, तजेलदार दिसतो. तजेलदार ऊस आहे, हिरवागार ऊस आहे. वाढ चांगली आहे, ग्रोथ चांगली आहे. कुठेही तुम्हाला पिवळसर ऊस दिसणार नाही. कुठेही पिवळसर नाही, काळा भोर ऊस आहे. एकंदरीत जर बघितलं कांडीची लांबी सुद्धा चांगली आहे. म्हणजे साधारणतः 4 ते 6 इंच, 7 इंच, 9 इंचापर्यंत कांडी आहे. म्हणजे कांडीची लांबी चांगली आहे. सर म्हणजे पांढरी मुळी वगैरे कशी चालू आहे? 1 नंबर चालू आहे. पांढरी मुळी वगैरे 1 नंबर चालू आहे. तिथून पुढे अजून सुद्धा सर 2-3 डोस देणार आहे. अजून मी तुमच्या कंपनीकडून पुढचा डोस द्यायसाठी घेतलेला आहे. हा म्हणजे आतापर्यंत सर किती वर्ष झालं शेती करताय तुम्ही? शेती जवळजवळ माझी 26 वर्ष झाली. हॅलो, बंद करतो 5 मिनिट. 26 वर्ष झालं शेती मिनिटात करतात सर. पिलीवचे ते एक मोठे अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, म्हणजे आहेत. आणि त्यांचे एक मुलगा आणि एक मुलगी दोन्ही उपजिल्हाधिकारी आहेत. म्हणजे एक मोठ्या पदावर आहेत. एक मुलगा शिक्षक आहे, सून शिक्षक आहे. म्हणजे घरामध्ये सगळे एज्युकेटेड फॅमिली आहे. आणि आज जैविक ही त्यांना समजलं आणि काळाची गरज आहे. तर काय सांगू शकता सर शेतकरी बांधवांना? या वर्षी माझं तर मत आहे की आम्ही यावर्षी नवीन पुन्हा 10 एकरासाठी या कंपनीत तुमच्या खरेदी करणार आहोत. मला मी तुमच्या 10 एकराला आता किती एकराचा प्लॉट आहे? 3.5 एकराचा प्लॉट आहे. 3.5 एकराला त्याने ट्रायल म्हणून बघितलं. आणि ट्रायल बघितल्यानंतर आता सर स्वतः म्हणतात की 10 एकराला ह्या वर्षी जी लागवड करणारे ऊस आहेत त्याला वापरणार आहेत. मग एकंदरीत जी तमाम जी ऊस बागायतदार आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझं मत कसं आहे माहिती आहे, या नेटसर्फ कंपनीत जर आपण हे वापरलं तर आम्ही 100 टन ऊस या चांदापूर क्षेत्रामध्ये कधी कोणाला निघाला नाही. तो 100 टन ऊस काढायची माझी अपेक्षा. 100 टन एकरी? 100. म्हणजे आज आपण बघूया एकरी 100 टनाचं सरांनी लक्ष ठेवलंय. मग मी माझं पण लक्ष आहे आता होऊ दे काही पण एकरी 100 टन. आणि हे लक्ष सरांनी हे पूर्ण करत आहेत. आता आपण बघत आहोत की कांड्या वाढ सगळ्या गोष्टी बघितल्या तर नेटसर्फची जी जैविक औषध आहेत हे शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का सर? माझं तर मत अवश्य वापरायचं. कारण मी त्याचा वापर केलेला आहे. 50% रासायनिक खतात बचत झाली आहे. हा रासायनिक खतं 50% कमी केली आणि 50% रासायनिक खतं वापरली. शेणखत आणि तुमच्या नेटसर्फ कंपनीचं औषध, बायो फर्टिलायझर सगळे प्रोडक्ट वापरले. बायोफिट मधले सगळे प्रोडक्ट वापरले. शेणखत भरपूर आणि जैविक खतं
पण जमीन सुद्धा भुसभुशीत आहे. आपलं एनपीके जे सोडल्यामुळे जमिनीचा जो आहे भुसभुशीतपणा भरपूर प्रमाणात आहे. पांढरी मुळी चांगली आहे, वाढ चांगली आहे. एकंदरीत तुम्ही समाधानी आहात सर? समाधानी आहे आणि सगळी ड्रीपवर शेती आहे. जे पडशी कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धती शेती आहे. अजून काय काय आपल्या शेतामध्ये सर? दुसरं सध्या ऊस, माझ्याकडे बोरीची बाग आणि शेवगा 2 एकर आहे. शेवगा आहे, आणि बोर बोरीची एक बाग 3 आहे. एकर आहे आणि ऊस 13 एकर आहे. ऊस 13 एकर आहे, शेवगा आहे, बोर आहे आणि इथून पुढे ऊस सर लावणार आहेत आता अजून नवीन लागवड सध्या 5 एकराची चालू आहे. 2-4 दिवसात लागवड करतोय. चालू आहे आणि ते आणि- सुरुवातीपासून सर करणार आहेत. बाकीच्या सगळ्या खोळवा खताला सुद्धा हेच वापरणार आहे. मी खोळव्याला सुद्धा वापरणार आहे. बर बर बर. डोक्यात माझ्या तो विषय की सगळ्या क्षेत्रामध्ये ही जैविक वापरायची. जैविक वापरायचं यावर्षी म्हणजे असं कुठंच दिसत नाही सर. त्याला बघितलं आपण असं एक ठिकाणी असं नाहीये. सगळीकडे आहे. प्रत्येक ठिकाणी ऊसाची लांबी जाडी जर बघितली पहिली तर काय मोठ्या प्रमाणात, आता तुम्ही हीच बघा हे काय आहे, लांबी आहे काय जाडी आहे. साधारणतः ह्याचा फेरफेरा जर आपण बघितला, जाडी बघितली, आतमध्ये जर आपण बघत गेलो तर प्रत्येक ऊसाची जाडी आणि लांबी त्याच पद्धतीची आहे. त्याच पद्धती असं नाही. आणि कांडी साधारणतः 7 इंचापासून 9 इंचापर्यंत आहे. वाढ चांगली आहे. तर सर कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल आपले आपला आभारी आहे. धन्यवाद सर.